पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट येते। अल्पवयीन आरोपीनं एका पबमध्ये 90 मिनिटात 48,000 रुपये खर्च केले अशी माहिती समोर येते। पोलिसांच्या तपासामध्ये ही माहिती समोर आलेली आहे। अल्पवयीन आरोपीचे पबमध्ये मद्यपान करतानाचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत आणि त्यानंतर आता ही मोठी माहिती या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येते। 90 मिनिटांमध्ये या अल्पवयीन आरोपीनं 48,000 रुपये खर्च केले आणि त्यानंतर तो दुसऱ्या पबमध्ये गेला अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर येते। दरम्यान पुणे बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणाचा देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतलाय। बाल न्याय हक्क मंडळानं आरोपीला जामीन देणं धक्कादायक असल्याचं मत हे देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय। 304 हा हिनियस क्राइम आहे। त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशन मध्ये याला ॲडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या। त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहे। फर्स्ट ऍक्शन पोलिसांनी जी घेतली ती हीच घेतलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे। पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्यचकित करतो। मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलाय आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे 2 लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन केलं जाणार नाही। त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे चाललेली आहे। त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल।